तर या सुंदर निसर्गाला बाय बाय करून आम्ही निघालो आहोत. माझा अजून एक मित्र आहे जो बदलापूरमध्येच राहतो, त्याच्याकडे आम्ही जायचं ठरवलं. मुलं काय पाण्यातून यायला बाहेर मागत नव्हती, तरी पण जबरदस्तीने आम्ही काढलो, कारण पाऊस पडायला सुरुवात होणार होता परत. तर इथे बदलापूरला आम्ही आलेलो. तिथेच माझी जी मैत्रीण आहे ना सारिका, तिच्या मुलीची ही स्कूल आहे पोद्दार. तर ती आम्हाला दाखवायलाही आली. त्यांच्या बिल्डिंगच्या बाजूलाच आहे, जिथे मित्र राहतो ना त्याच्या बिल्डिंगच्या बाजूलाच हिची स्कूल आहे. तर मस्त बाहेर असं खूप छान क्लायमेट वाटत होतं. हे बघा, आणि ही बिल्डिंग आहे ती जिथे मित्र माझा राहतो, समृद्धी. तर इथे ग्राउंड फ्लोअरलाच आहे तो, त्याच्यामुळे टेन्शन नव्हतंच काय की लिफ्टनी ये जा करायचं आहे. आणि आम्ही ना आज बाहेरच जेवायचं ठरवलेलं, म्हणजे पूर्ण फ्रेंड्स जाऊन एखाद्या ढाब्यावर वगैरे खाऊन घ्यायचं आणि मग परस्पर आपापल्या घरी निघून जायचं. तर मुलंही थोडे एन्जॉय करत होत्या. आणि ना दिवसभर आम्ही ओल्या अंगावरच फिरवतो, बघितलं असेल ब्लॉगमध्ये, सगळीकडे पाऊसच पाऊस होतं. आणि आम्ही ना एक्स्ट्रा कपडे सगळ्यांनी आणले होते, कारण ह्यासाठी, कारण मग परत त्याच गारव्यामध्ये ना आपल्याला घरी नको जायला प्रवास करायला, म्हणून. ते इथे ग्राउंड फ्लोअरलाच लेफ्ट साईडलाच पवारचं घर आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. फर्स्ट रूमच आहे, सुरेंद्र पवार. तर आम्ही छान असं राऊंड मारून आलो, शाळा वगैरे बघितली, काय खायला घ्यायचे ते बघितलं आणि परत घरी आलेलो. आणि ना आम्ही फ्रेश होऊन गेलेलो. त्याच्यामुळे आता परत रिटर्न वहिनींना सांगितलं तुम्ही तयार व्हा, मिनल वहिनींना. आणि आम्ही म्हटलं आता निघूया. ह्या आहेत मिनल वहिनी, म्हणजे सुरेंद्रची वाईफ. तर त्या पण आमच्या म्हणजे पूर्ण फ्रेंड ग्रुपमध्ये एकदम मिसळलेल्या आहेत. म्हणजे आमचं असं आहे की आमचे जे नवरा आहे, म्हणजे मिस्टर आहेत आमचे, किंवा आमच्या मित्रांच्या वाईफ्स आहेत, सगळ्यांना आमची फ्रेंडशिप माहिती आहे. आणि खूप छान बॉन्डिंग आहे आमच्यामध्ये, त्याच्यामुळे काय टेन्शनच नाही आहे. आणि वहिनीने उठ बस पण आमची छान केली. आणि मेन म्हणजे ना गेल्या गेल्या त्यांनी आम्हाला चहा दिला, सिद्धेश, आणि मला त्यांनी ब्लॅक कॉफी दिली, कारण दोघांनाही डायबिटीस आहे त्याच्यामुळे. आणि वहिनी आणि पवार ना आम्ही गेलो ना तर खूप रिलॅक्स होतो. तिथून आम्ही मस्त एखादा ढाबा बघितला आणि इथे आलो. ते त्या हँडवॉश करायची इथे ना लाईट होतं काचेला, तर ही मुलं ना सारखी जाऊन ऑन ऑफ करवते. बघा, ही जया पण ना माझी फ्रेंडच आहे, हा पटेल पण मित्रच आहे. ते दोघं पण लहान झालेली ह्यांच्याबरोबर. आता आम्ही आतमध्ये एंट्री मारलेली आहे. AC रूम होता हा. ऑलरेडी आम्ही एवढं थंड याच्यामध्ये ना, आता इथे ना सिटिंग अरेंजमेंट चालू होती. सानूला मम्माच्या बाजूला बसायचं होतं, अर्णवला माझ्या बाजूला बसायचं होतं, कारण ना मुलं एवढी थकलेली ना की त्यांना आता झोप आली होती त्याच्यामुळे. तर तो आपापल्या मुलं घेऊन बाजूला झोपून बसून घेतलेला आहे. आणि आम्ही ऑर्डर केलं आहे पनीर आणि व्हेज कोल्हापुरी आणि पनीर मसाला टिक्का आणि बटर रोटी सांगितलेली, आणि दाल खिचडी. सगळ्यात आधी मसाला पापड मागवलेला. आणि जेवण ना एक नंबर होता, मला एवढं आवडलं ना ते. आणि हे बघा रोटी. तर सगळे मित्र मस्त पोटभर आता जेवून घेणार आहोत. आणि ऑलरेडी ना सगळे एवढे थकले होते ना पाण्यामध्ये आणि प्रवास करून, मेन म्हणजे. तर असं झालेलं सगळ्यांना कधी घरी जाऊन. आणि सगळ्यात लांब तर मीच राहते, कारण बदलापूरवरून मला कळवायला यायचं होतं म्हणून. आणि बाकीचे सगळे तर बदलापूरला स्टे आहे त्यांचा, त्याच्यामुळे त्यांना काय लांब जायचा प्रश्नच नव्हता. तर इथे छान अशा गप्पा वगैरे आम्ही मारल्या. ते इथे बसल्या बसल्या खूप साऱ्या अशा आठवणी निघाल्या शाळेतल्या, किंवा जे मित्र नाही आलेले त्यांच्याबद्दल वगैरे असं. तर निघता निघता पवार बोला चला एक फ्रेंड ग्रुपचा एक फोटो काढू. बरेच मित्र आमचे ॲबसेंट होते याच्यामध्ये, ते आले नव्हते याच्यामध्ये. इथे ना अन्वीचा आणि सान्वी, सारिकाच्या मुलीचं नाव सान्वी आहे. तर आमच्या ढाब्याचं नाव काय होतं माहिती आहे, नारायण. खूप छान होतं आणि जेवण तर अप्रतिम आहे. जे बदलापूरवाले आहेत त्यांना माहितीच असणार, आमच्यासाठी तर खूप छान वाटलं ते आम्हाला. तर छान असं मस्त ग्रुप फोटो काढायचं ठरवलं. कोण कुठे गेलेत का बघू होतं आधी, आणि मग एकत्र आलो. काही सेल्फी काढलेले आहेत, काही फोटो काढलेले आहेत. पवार ना खूप खुश असतो, आम्ही फ्रेंड्स एकदम भेटलो की छान असे फोटो वगैरे काढले, सेल्फी काढून घेतले. लहान मुलंही आमच्याबरोबर आले की एन्जॉय करतात. आणि तिथून तो आपापल्या घरी जायला निघाले.
तर मला पटेलनी स्टेशनला सोडलं, त्याची 4 व्हीलर होती. आम्हाला स्टेशनला सोडल्यावर पटकन ट्रेन पकडली आम्ही आणि कळवा ब्रिजवर आलेलो आहोत. अन्वी आणि अन्वी तर दमलेलीच होती, ती झोपलीच गेली आणि अर्णवला झोप खूप आलेली. त्याला म्हटलं घरी जाऊन फ्रेश हो आणि मग झोपून घे. तर चला आता ही व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडले असतील ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कोंडेश्वर आणि खंडोबा मंदिर कसे वाटले हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तर फर्स्ट टाईम गेलेली, पण असं प्रयत्न नक्की करेल की कुठे ना कुठे बाहेर जाऊन ट्रिप काढायची, असं आम्ही आता फ्रेंडनी पण ठरवलेलं आहे, जेणेकरून त्या कारणाने तरी भेटता येईल. 15 ऑगस्टची सुट्टी आली, लागोपाठ ह्या सुट्ट्या आल्या म्हणून आम्ही बाहेर जायचं प्लॅनिंग केलेलं होतं. तर चला लवकर आता नेक्स्ट ट्रिप काढायचं प्लॅनिंग चाललंय. बाय.